देवा, यावेळी आपण सांगून देखील मला श्री म्हाळसादेवींना नाही थांबवता आलं. आपल्याला गहन ध्यानातून बाहेर यावं लागलं. तसा काय विचार करता माधवा? पण परम नियती पहा, माझी आणि म्हाळसेची भेट बानूच्या वाड्यात व्हावी ही शिवलीला आहे. हळूहळू त्यांच्या अंतर्मनावरचे एक एक पदर दूर होत आहेत आणि त्यांच्या पुढे अंशाने सगळं काही उलगडत जात आहे. ही शुभचिन्ह आहेत देवा. पण मला बानूचं आश्चर्य वाटतंय. ती मला भेटायला आली, पण तिने वचन दिल्याप्रमाणे जेजुरीची कक्षा मात्र ओलांडली नाही. तिला जो वियोग होतो आहे, तुम्हाला त्याबद्दल काहीतरी विचार करायला हवा. पण आधी रिद्धी सिद्धी ह्यांची भेट घेऊया. ब्राह्म मुहूर्त जवळ येतो आहे. नंदी, आपण मला बोलावले देवा? होय. आज्ञा करावी. नंदी, आता गणेशोत्सवाला आरंभ होणार आहे. तेव्हा या निमित्ताने रिद्धी सिद्धी बाल कन्यकांच्या रूपात गडावर येणार आहेत. तेव्हा त्या येताना त्यांच्या मार्गात कोणताही अडसर राहणार नाही ना, हे पहा. देवा, आपण खरोखरच मला आनंदाची वार्ता दिलीत. म्हणजे संपूर्ण कैलास साक्षात जेजुरी गडावर अवतरणार आहे. होय, हा शुभयोग आहे. तुला त्यांना ओळखता यावे म्हणून मी सांगितले. होय देवा, आजपर्यंत मला बाळ गणेशांचेच दर्शन होत होते. यापुढे मला साक्षात रिद्धी सिद्धींचेही दर्शन होणार. महद्भाग्य. नंदी, त्या येताना त्यांना थांबवून कोणी काही विचारणार नाही ना, ह्याकडे लक्ष दे. होय देवा. आणि म्हाळसेला त्या गणेशाच्या अर्धांगिनी आहेत हे स्वतःहून सांगू नको. नाही देवा, आपली अनुमती नाही तोपर्यंत ती गोष्ट मी त्यांना कळू देणार नाही. नंदी, ये आता. होय. कार्तिकेय, माझा नमस्कार स्वीकार करावा. आपण इथे? गणेशाला पाहता यावे असं वाटलं म्हणून आलो होतो. मग आपण आत राजवाड्यात यावे? नाही मुनिवर, त्याची अनुमती मला नाही. असे कसे? मी बोलतो श्री खंडेरायांशी. त्याचे कारण मला ठाऊक आहे. मातेच्या समोर मी गेलो होतो तेव्हा मातेला काहीतरी स्मरण होऊन भोवळ आली होती. त्यामुळे मी इथेच थांबेन आणि जाईन. राजवाड्याच्या शिखराला पाहिले तरी साऱ्यांना भेटल्यासारखंच आहे. नारायण नारायण. गणेशाचा उत्सव सुरू होणार याचं स्मरण मला होतं म्हणून मी आलो होतो. मुनिवर, येतो मी. नारायण नारायण.
तुम्ही? तुलाच भेटायला आले म्हाळसा. आज मला असं काही सांगू नका ज्याने माझं मन अस्वस्थ होईल. मी तेच बोलते जे तुझ्या मनात असतं. हो, पण आज मी खूप आनंदात आहे आणि मला माझा आनंद हरवून द्यायचा नाही. म्हाळसा, आनंद हा ज्ञानात असतो आणि ज्ञान हे पडलेल्या प्रश्नांचं उत्तर मिळालं की प्राप्त होतं. पण आता खूप प्रश्न झाले. हरकत नाही, मग येते मी. काय झालं देवी? तुम्ही मला काहीतरी सांगणार होतात ना? खरं तर मी प्रश्नच विचारणार होते. कशाबद्दल? तुला तुझ्या गतजन्माबद्दल फारच अल्प ठाऊक आहे. त्यात काही नवीन नाही. मग तुझ्या मनात असा प्रश्न का नाही पडला की जर श्री महादेव विवाहित होते तर त्यांना पुत्रप्राप्ती झाली होती का? आणि जर हो तर त्यांच्याविषयी तुला काहीच कसं नाही ठाऊक? तुझ्या मनात हा प्रश्नच आला नाही की त्याचं उत्तर शोधायचं धाडस झालं नाही? मला हा प्रश्न पडलाच नाही. मग आता याचं उत्तर शोध, काहीतरी सापडेल तुला. हवं तर श्री खंडेरायांना विचार. नाही, ते नाही सांगणार, कारण तसा नियम आहे आणि त्यांनी जर मला सांगितलं तर बानूवर अन्याय होईल असं त्यांना वाटतं. पण मग ह्या प्रश्नाचं उत्तर तू शोधणार कसं? मी शोधेन, प्रयत्न करेन. न जाणो, ह्या प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता तुला सत्य उमजेल आणि तू श्री खंडेरायांसोबत कैलासात जाशील. देवी, आज तुम्ही खरंच शुभवार्ता घेऊन आला आहात. आणखी एक शुभवार्ता मला समजली आहे. गडावर रिद्धी आणि सिद्धीचे आगमन होते आहे. हो, त्यांच्याविषयी जर तुम्हाला काही ठाऊक असेल तर मला सांगा ना. त्या कोण आहेत? त्यांच्या येण्याचा अर्थ काय? म्हाळसा, तुझ्या ह्या प्रश्नांची उत्तरं तुला नारद मुनीच देतील. तुम्ही मला भेटायला आलात, मला आनंद वाटला. तुझी रिद्धी सिद्धींसोबत भेट झाल्यावर आपली पुन्हा भेट होईलच. येते मी. देवी, पुन्हा नक्की भेटा. अजून जागा आहेस तू? हो. मग आता विश्रांती घ्या. क्षमा असावी. पण कशाबद्दल? आपण ध्यानात असताना बाणाईच्या वाड्यात जाण्यापासून मी मातेला थांबवू शकलो नाही. तू हस्तक्षेप केला नाहीस, हे उत्तम झाले. गणेश, तुझ्या स्वरूपाविषयी म्हाळसेला कुतूहल आहे. तिला ते काहीच ठाऊक नाही, पण तिने मला ते सांगण्याचा आग्रह धरू नये म्हणजे झालं. आपण वनात जाताना तिला सांगून गेला असतात तर कदाचित हे घडले नसते. सांगता येत नाही, कारण तिला तिच्या गुप्तचराने बानू आकाश मार्गाने जेजुरीकडे येत आहे असे सांगितले. पण आता ती शांत आहे ना? होय. गणेश, रिद्धी सिद्धी आपल्या उत्सवाच्या निमित्ताने येणार आहेत हे मी म्हाळसेला सांगितलं आहे. त्यांची नावं काय, त्या कोण आहेत हे मात्र तिला ठाऊक नाही. त्या दोघींना पाहिलं तर तिला काही आठवलं तर उत्तम. माता काय म्हणाली? तिला तर अतिशय आनंद झाला आहे. अतिशय उत्साहित झाली आहे ती. काय करू आणि काय नको असं तिला झालं आहे. मी, तुम्ही, माता, रिद्धी सिद्धी सगळे सूर्योदयानंतर एकत्र असू. होय. बंधू कार्तिकेय असते तर अजून आनंद झाला असता.
कार्तिकेयने हे राजवाड्यात येण्याचा योग अजून आला नाही. गणेश, सर्वत्र तुमचा जन्मोत्सव सुरू आहे. सर्व भक्तगण तुमची आराधना, तुमची भक्ती करत आहेत. तेव्हा त्यांना आशीर्वाद देऊन, त्यांना वरदान देऊन सर्वांना सुखी ठेवावे. होय देवा. आणि रिद्धी सिद्धींना सांगा की ह्या जेजुरी गडावर त्यांचे स्वागत आहे आणि आम्ही देखील त्यांची प्रतीक्षा करीत आहोत. हो, मी त्यांचीच प्रतीक्षा करतो आहे. प्रणाम मुनिवर. नारायण नारायण. आपले दर्शन झाले. राजवाड्यावर लगबग आहे. काय वार्ता आहे? माघ मासातील श्री गणेशाचा उत्सव सुरू होतोय. जेजुरी गडावर बाल स्वरूपात श्री गणेश निवास करतायत. त्यांचे दर्शन घडावे म्हणून चाललो होतो. मुनिवर, मलाही श्री गणेशांचे दर्शन व्हावे याकरता मी काय करू? मल्लराज, श्री गणेशांची कृपा असेल तर तुम्हालाही त्यांचे दर्शन घडेल. मला आजही युद्धाच्या वेळी श्री गणेश आले होते ते आठवते. पण आम्ही असुरांनी त्यांचे बाल स्वरूप पाहून त्यांना कमी लेखले. पण त्याही वेळी त्यांनी आमच्यातल्या काही महत्वाच्या असुरांना यमसदनी पाठवले होते. जे घडायचे ते घडून गेले. प्रत्यक्ष शिवाने तुमच्या मस्तकावर त्यांचे चरण ठेवले. आणखी काय हवे? या जेजुरी गडावर घडणाऱ्या सर्व उत्तम क्षणांचे आपण साक्षीदार असणार आहात. आपण गडावर चालला आहात तर माझा नमस्कार श्री गणेशांपर्यंत पोचवावा. अवश्य. हे घ्या. यांचं मी काय करू? जिथे असाल तिथे श्री गणेश यांचे स्मरण करून अर्पण करा. तुमचा नमस्कार त्यांच्यापर्यंत पोहोचेल. नारायण नारायण. तुम्ही विश्रांती घेतली नाही. रात्रभर जागे आहात. देवी, तुमचं देखील तसंच आहे. काही काळ विश्रांती घ्या. अहो, ब्राह्ममुहूर्त जवळ आला आहे. आता रिद्धी सिद्धी येणार म्हटल्यावर त्यांच्या स्वागताची पूर्वतयारी करायला हवी. माघ महिन्यात श्री गणेश यांचा जन्मोत्सव आहे आणि ह्या शुभ मुहूर्तावर त्यांच्या अर्धांगिनी त्यांना भेटायला स्वतः इथे येत आहेत आणि ते देखील बाल स्वरूपात. अद्भुत योग आहे हा. त्यांना पाहून म्हाळसाला काही स्मरण झालं तर उत्तम. कदाचित तसं घडेलही. काहीही झालं तरी त्यांनी कैलासात एकत्र दीर्घकाळ व्यतीत केला आहे. त्यांना काहीही आठवू शकतं. परंतु जसे श्री गणेश इथे बालस्वरूपात आले तसंच रिद्धी सिद्धी देखील बालकन्यकांच्या रूपात येणार आहेत. त्यांनी मूळ रूपात दर्शन दिलं तर काहीतरी घडेल. तो निर्णय आपण नाही घेऊ शकत. कारण तो निर्णय सर्वस्वी श्री खंडेराय आणि गणेश यांचा असेल. बर, आपण दोघांनी त्यात हस्तक्षेप नको करायला. महत्वाची गोष्ट ही आहे की ह्या निमित्तानं गडावरचं वातावरण बदलेल. श्री खंडेराय आणि श्री महासादेवी यांच्यात जे वाद झाले आहेत त्यातून बाहेर पडण्यासाठी लोकांना सहाय्य होईल. आणि श्री गणेशांसोबत रिद्धी सिद्धींचं दर्शन ज्यांना होईल त्यांना सर्व सुख मिळतील. त्यांच्या सर्व चिंता दूर होतील. संसार सुखाचे सगळे मार्ग मोकळे होतील. आणि ह्या सगळ्याचे आपण साक्षी आहोत. काय कसला विचार करतीयास? तुला राग तर नाही ना येणार? आता तुझ्यावर रागून म्या काय करू ग? जेजुरीत आख्यानात गणेश होत, त्यांची मला आजच का आठवण यावी? अगं असू दे, आठवण आली ना झालं तर.
काय कारण लागतं का अशा गोष्टी? विचार करत बसतीस ना म्हणून समजा आठवतं बघ तुला. अरे परत त्यासनी मला हात येऊन भेटून 1 वर्ष झालं आज. आणू तुला एक सांगू, म्या त्यासनी बघायचो ना तर माझा समजा शिन जायचं बघ. काय त्यांचं ते रूप, इतकी वर्ष उलटून गेली तरी अजून ते लहान रूपातच आहेत. काय काय गोष्टी ना माणसाच्या डोसक्याच्या बाहेर असतात बघ. गडावर होतो तेव्हा केवढ्या मायेनं वाड्यावर यायचे ते. गोडवा आहे त्यांच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये. आणू तुला एक सांगितलं ना तर रागवू नकोस बघ माझ्यावर. काय? मग आठवण काढूस त्या जेजुरीची. ती माणसं आता नाही राहिली तुझी बाग. आयुष्यात ही देव माणसं आली आहेत, पर त्यासनी असंच कसं विसरू म्या. किती बी नाही म्हणलं तरी नातं आहेच की त्यांच्या संग. तू ऐकणार नाहीस बघ माझ. नारायण नारायण. ओम रक्तचंदन सिद्धासा भस्म दूर्वांकुरांशता विकाराकृती संदिष्ठा. ओम ऐं ह्रीं क्लीं श्री गजमुखाय नमः. क्षमा असावी, आज अवेळी चालू. अवेळी? मुनिवर, गणेशोत्सव सुरू झाला आहे. सृष्टीत शक्ती, चेतना जाग्या झाल्या आहेत. सगळीकडे मंगलमय वातावरण झालं आहे. गणेशांच्या जन्मोत्सवात त्यांच्याच आशीर्वादामुळे सगळ्या अशुभ शक्ती क्षीण होणार आहेत. नारायण नारायण. मुनिवर, तुम्ही इथे आलात ह्यात काही आश्चर्य नाही, परंतु तुम्हाला आज इथे श्री गणेशांसोबतच आणखी कोणाचं तरी दर्शन घडणार आहे. श्री गणेश आणि या जन्मोत्सवात आणखी कोणाचे दर्शन? श्री गणेशांच्या अर्धांगिनी येणार आहेत. खरेच? काय शुभयोग आहे. प्रत्यक्ष रिद्धी सिद्धी. मुनिवर, ह्या निमित्तानं आपण श्री गणेश आणि रिद्धी सिद्धी यांच्यावर शब्द रचना करून सगळ्या भक्तांमध्ये प्रसाद म्हणून प्रदान करा. जशी आपली इच्छा प्रभू. रिद्धी सिद्धींना प्रसन्न करण्यासाठी प्रथम हा मंत्र असावा. ओम पद्मावती पद्मनेत्रे लक्ष्मीदायिनी सर्व कार्य सिद्धी करी. ओम ह्रीं श्री पद्मावत्यै नमः. सुंदर. गणेश, तू इथे असा का बसलायस ते ठाऊक आहे मला. काय सांगितलं आहे तुला श्री खंडेरायांनी? तुला भेटायला 2 दिव्य कन्या येणार आहेत म्हणे. हो, मी त्यांचीच प्रतीक्षा करत आहे. तू विश्रांती घे, अजून ब्राह्ममुहूर्तही झाला नाही. पण मी झोपी गेलो आणि त्या आल्या तर मी काय करू? असं नाही होणार, मी स्वतः तुला जाग करेन. नक्की? हो. बरं मला सांग, त्यांच्यासाठी काय करू? जे मला आवडतं तेच त्यांना आवडतं, म्हणून तू तेच कर. बरं, मग भोजनाला मोदक करू? हो, खूप सारे मोदक कर. गणेश, मी कधी काही कमी केलंय का? जर तू त्यांना भेटवस्तू दिलीस तर मला खूप आवडेल. पण त्यांना काय भेटवस्तू देऊ तूच सांग. जे तुला आवडेल ते दे. पण मला तू हे नाही सांगितलंस की त्या कोण आहेत ते.